2024-25 मध्ये 4 ट्रिगर होते. प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणं, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळायची. मात्र 2025-26 मध्ये या दळभद्री महायुती सरकारने ते ट्रिगर काढून टाकले. शेतकऱ्यांना यावर्षी दमडी सुद्धा आली नाही. हेच देवेंद्र फडणवीस, हेच एकनाथ शिंदे आणि हेच राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री हे सांगत होते की 17,500 रुपये प्रमाणे हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येणार. फडणवीस कुठे गेला तुमचा पीक विमा? आणि अशा पद्धतीची योजना परत या वर्षी आपल्या माथी मारणं चाललेली आहे, ज्याच्यामध्ये ट्रिगर नाही, ज्याच्यामुळे नुकसान भरपाई मिटणार नाही. आणि मग असं जर असेल तर फडणवीस, तुम्हाला माझा प्रश्न आहे, का भरावा शेतकऱ्याने तुमचा पीक विमा? तुम्हाला पर्सेंटेज मिळण्यासाठी, तुमच्या मित्रांच्या कंपन्या जगवण्यासाठी, तुमच्या अधिकाऱ्यांना, तुमच्या दलालांना त्या ठिकाणी कमिशन चारण्यासाठी, शेतकऱ्यांनी घाम त्याचा पायदळी तुडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या का? जर शेतकरी पीक विमा भरूनही त्याला पीक विमा मिळणार नसेल, या वर्षी अल निनोचं वर्ष आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या तोंडाला पानं पुसले जाणार असतील, 1 रुपयात पीक विमा योजना तुम्ही बंद करून टाकली, हा सगळा नालायकपणा, नीचपणा सरकार करत आहे. या सरकारचा करावा तितका निषेध आहे. हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शेतकरी द्रोही आहेत. यांनी राज्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, ना शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय, ना शेतकऱ्यांना कुठलं ठिबक पासून, विहिरीपासून कुठलंच अनुदान मिळत नाहीये. या सरकारचा मी निषेध करतो. यांना सत्तेवरनं खाली खेचा.